ची धावसंख्या जाऊन पोहोचेल 42 धावेंवर. 5 बॉलचा खेळ झालाय संपन्न. अंतिम 1 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे आणि ओव्हर क्रमांक पाहिलं तर तिसरा मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. षटकाराची शोध इथून करतील रुपेश. चांगला आडवा बॅटना फटका सजवलाय. लॉंग स्क्वेअर लेगला पाहिलं तर फिल्डर आहे डीप मध्ये. थ्रो चांगला पाहायला मिळाला आणि सक्सेस रित्या मी तर म्हणे तिसरं षटक मात्र संपन्न झाला. फक्त एकच मिस फिल्डिंगच्या कारणाचं चौकार पाहायला मिळाला आहे आणि इथून पाहिलं तर तिसऱ्या षटकाचा खेळ देखील संपन्न होताना पाहायला मिळेल. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी गमवत असताना 43 या धावसंख्येवर बॅटिंग करणारा संघ सायली आर्यन 11 सांगोळी संघ. चला पाणी जाऊ दे मैदानात, ड्रिंक्स, आणि तोपर्यंत करूया आपण सन्मान. चला व्यासपीठावर आपण सन्मान करूया ज्यांनी या स्पर्धेला आम्हाला स्पोर्ट्स सायकल बायसिकल आम्हाला दिलेली आहे. रायगडच्या टेनिस क्रिकेटच्या पटलावर ज्यांनी उंच भरारी घेतली, आपलं नाव असेल, बामणडोंगरी गावाचं नाव असेल, त्याच्याबरोबर संघाचं नाव असेल जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी. या संघाला उंच पटलावर ठाणे असो, रायगड असो, मग कोणताही तालुका असो, आणि त्या प्रत्येक ठिकाणी प्रत्येक टीम बरोबर खेळण्याचं मानस, धाडस आणि मग त्या संघांना परास्त करण्याचं सुद्धा काम सातत्याने करत असतात. टीमची मॅनेजमेंट, मास्टर माइंड तेजस दादा मात्रे ज्यांनी आम्हाला या स्पर्धेला दिली आहे सायकल. एकदा जोरदार टाळ्यांनी करूया आपण त्यांचं स्वागत. माईची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन दादा काय म्हणाल आपण. तेजस मात्रे बोलण्याची खूप प्रॅक्टिस आहे त्यांना, त्यात काही वादच नाही. दादा काय म्हणाल, आपण सुद्धा एक आयोजक आहात. 13 दिवस सलग आज बरीच वर्ष तुम्ही स्पर्धा घडवताय राजीव गांधी मैदानावर. किंगजल आणि आदर्श ट्रॉफी एकदा अगदी आपण पाहिलं असेल. एकंदरीत आपण काय सांगाल या स्पर्धेबद्दल आमच्या आयोजकांसाठी. रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र या सर्वांनी केली. या मैदानाची उपलब्धता करंजाडे ग्रामस्थांनी करून दिली आणि त्यानंतर हे सर्व भव्य दिव्य आयोजन, काय सांगाल आपण. सर्वप्रथम इथे मला बोलवलं त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. सेकंड आणि आपण आगरी कराडी असेल, कोळी असेल, त्याच्यासोबत आता आदिवासी समाजसुद्धा आपल्यासोबत यायला लागला आहे. त्यामुळे मी त्यांचा आभारी आहे. तुम्ही आमच्यामध्ये इन्व्हॉल्व व्हायला लागले. आता इथे असं बाहेरचा कोण नसून आदिवासी समाजाने एक अशी प्रीमियर लीग ठेवली. खूप चांगलं वाटते बघताय ना. पनवेल प्रीमियर लीग होते, रायगड प्रीमियर लीग होते, तसं आता आदिवासी पनवेल प्रीमियर लीग झाली. खूप बरं वाटतंय. आता ह्याच्यासाठी जेवढं बोलावं तेवढं कमी आहे, कारण की काही लोकांना असं म्हणजे पहिले सुरुवातीला या लोकांना डावळलं जात होतं, परंतु आता ते सुद्धा आपल्या बरोबरीला बसतात. खूप चांगलं वाटतं आणि त्यांनी म्हणजे आता जे पाहिजे तेवढं त्याच्यापेक्षा जास्तच असं आयोजन भारी केलं आहे. कदाचित माझ्या आयोजनपेक्षा सुद्धा चांगलं आयोजन यांचं दिसतंय. ग्राउंड खूप सुसज्ज असं आहे, खूप चांगलं असं स्टेज बनवलं आहे आणि प्रत्येक माणसाला त्यांनी बोलून त्यांचं सत्कार केला आहे. त्यांना कोणत्या अपेक्षा नसते, फक्त 2 शब्द त्यांचे चांगले बोला. नक्कीच आपला हा समाज आपल्याला सपोर्ट करेल 100%. नक्कीच. आणि एकंदरीत आज रायगडामध्ये असू द्या, ठाणा असू द्या, आज संघ अव्वल स्थानी आहे. आम्ही पाहतोय, बघतोय, मॅचेस सुद्धा पाहतोय. काय सांगाल एकंदरीत, कारण तुमची प्लॅनिंग असेल ना ती मास्टर माइंड असते आणि मास्टर म्हणून तुमची ओळख सुद्धा आहे. काय सांगाल एकंदरीत आपल्या टीम बद्दल, कारण ऐकायला थोडंसं आम्हाला सुद्धा. आज आर्यन नाईक ISPL खेळणार आहे, अंडर-19चा खेळाडू. आताच ती ऋषी वैद्य सर आणि मला दुसरं नाव नाही आठवत आहे, त्यांची जी सचिन बाग यांचं सुद्धा जी बाईट आपण पाहिली त्यामध्ये 4थ्या क्रमांकावर खेळण्यासाठी कोण येईल, जी एक स्टेज सुरू होती, आर्यन नाईक दोघांच्या तोंडातून आपल्याला पाहायला मिळालं. एकंदरीत काय सांगाल आपल्या या अगदी टीम बद्दल आणि आपल्या क्रिकेटच्या कारकिर्दीबद्दल. नक्कीच मुलं खूप मेहनत करतायत, खूप दिवस रात्र एकत्र करतात आणि प्रत्येकाला एक विनंती करतो, एक गाव एक टीम असेल ना तर तुम्ही कोणत्याही संघाला हारू शकता. तुम्ही सुरुवातीची पहिली मॅच हराल, दुसरी हराल, तिसरी हराल, चौथ्यांदा तुम्ही जेव्हा मॅच जिंकाल तेव्हा तुमचं गाव तुमच्यासोबत असा धावेल का तुम्ही जशी फायनल मारल्यासारखं होईल. त्याच्यामुळे गटबाजी न करता कोणत्याही संघासोबत खेळा. तुम्ही सुरुवातीला तुम्हाला अपयश येईल, पण अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. तुम्हाला नक्की यश मिळेल. मग सेकंड जेव्हा त्या संघासोबत जिंकाल तेव्हा नंतर तो संघ तुमच्याशी खेळताना थोडा तो सुद्धा घाबरेल की या संघासोबत आपण
आपण हारलेलो आहे, त्यावेळी तुमचा कॉन्फिडन्स लेवल एवढा हाय असतो का तुम्हाला तेव्हा वाटतं की नाही आपण पुन्हा या संघाला हारू शकता. त्यामुळे तुम्ही तो प्रयत्न करा का तुम्ही कोणत्याही संघासोबत खेळायचं. आणि दुसरं म्हणजे गावातली मुलं आमच्या खूप मेहनत करतात. एकच टीम आहे, कॉम्पिटिशन खूप टफ आहे आणि आर्यन नाईक हा मी फक्त प्लॅटफॉर्म द्यायचं काम करतो, परंतु ते त्याच्यामध्ये गुणवत्ता त्याची सर्वांनी बघितली आणि तो ISPL मध्ये सिलेक्ट झाला. त्याबद्दल मी त्यांचं सुद्धा ISPL कमिटीसुद्धा आभारी मानतो का त्यांनी त्याला सिलेक्ट करून आमच्या गावाचं नाव सर्वांना दाखवून दिलं. त्याबद्दल खरोखर मी त्यांचंसुद्धा आणि खरोखर खूप चांगलं वाटते की एक आपला पनवेलचा मुलगा, एक लहान मुलगा 19 वर्षाखालचा मुलगा आज ISPL या संघासाठी घेतोय. तर या लीग मार्फत आदिवासी पनवेल प्रीमियर लीग मार्फत पण एखादा खेळाडू पुढच्या वर्षी नक्कीच ISPL खेळताना दिसेल, कारण की ही लीग तुम्ही अशी दरवर्षी करत जा आणि आमचा सपोर्ट नक्की तुम्हाला असेल. येस, धन्यवाद. हे होते आपले तेजस दादा म्हात्रे. अगदी शांत संयमानं त्यांची बाईट तुम्ही ऐकली असेल. प्रत्येक गोष्टीला त्यांनी